हाय गाईज, सगळे कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू द फ्रेश एपिसोड ऑफ द कॉमन मॅन शो, कॉमन लोगों की अनकॉमन बातें. आत्ताच रिसेंटली 10th स्टँडर्डचे रिझल्ट्स लागले आणि फर्स्टली हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल दोज 10th स्टुडंट्स की ज्यांनी फ्लाइंग कलर्सने त्यांचे एक्झाम्स क्लिअर केलेले आहेत. आणि आय थॉट त्याच्याच संदर्भात एक अशा व्यक्तीशी कॉन्व्हर्सेशन आपण केलं आणि वी कॅन गेट सम लर्निंग्स फ्रॉम इट, तर दॅट वुड बी ग्रेट. सो स्कूल डेजमध्ये एव्हरीबडी इज हॅव्हिंग फन, सगळे अभ्यासावर फोकस करत असतात. सम आर गुड ॲट स्पोर्ट्स, सम आर गुड ॲट स्टडीज, सम आर गुड ॲट बोथ ऑफ देम. सो आज ज्यांच्याबरोबर कॉन्व्हर्सेशन करणार आहोत, ही इज सच पर्सन हू लव्ह स्पोर्ट्स, हू इज गुड ॲट स्पोर्ट्स, हू इज गुड इन स्टडीज ऑल्सो, आणि ही मॅनेजेस एव्हरीथिंग सो वेल की ते आता आपल्याला कळेलच. सो आज आपण ठाण्यात आहोत आणि वी आर मीटिंग मिस्टर आदित्य जोशी. ओके, सो हाय आदित्य, हाऊ आर यू? मस्त, तू कसं आहेस? मी मस्त. सो इट्स अ प्लेजर. अँड वन थिंग आय वुड स्पेसिफिकली वॉन्ट टू हायलाइट इज की आदित्यचा आता 10th स्टँडर्डचा रिझल्ट लागला आणि ही स्कोर्ड 89.6% ओव्हरऑल, आणि केमिस्ट्रीमध्ये ही स्कोर्ड 100 on 100. अँड नॉट जस्ट दॅट, ॲज आय हायलाइटेड की सम पीपल आर गुड ॲट स्पोर्ट्स अँड सम पीपल आर गुड इन स्टडीज ॲज वेल. सो त्यांनी ते प्रूव्ह केलेलं आहे बिकॉज काही महिन्यांपूर्वी राईट, ऑगस्ट सप्टेंबर ही वन अ कॉम्पिटिशन फॉर हिज कॉलेजसाठी सिल्वर मेडल तुम्हाला मिळालेलं होतं फॉर टेबल टेनिस, राईट? 2 सिल्वर मेडल, एक इंडिव्हिज्युअल, राईट. सो टीम कॅटेगरीमध्ये आणि इंडिव्हिज्युअल कॅटेगरीमध्ये टेबल टेनिसमध्ये स्कूलसाठी यांनी सिल्वर मेडल जिंकून दिलं. आणि सो लेट्स, विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम, लेट्स डीप डाईव्ह इन टू दिस कॉन्व्हर्सेशन. हाऊ ही प्लॅन थिंग्स, अभ्यास आणि हे दोन्ही कसं मॅनेज केलं, तेव्हाचा ॲटमॉस्फिअर कसा होता टुर्नामेंटच्या वेळी, सगळं वी आर गोइंग टू हॅव दिस. सो आय एम शुअर दिस इज गोइंग टू बी अन एंगेजिंग कॉन्व्हर्सेशन. स्टे ट्यून टिल दी एंड. लेट्स स्टार्ट. सो फर्स्टली हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. 89.6% इज जस्ट अमेझिंग. आणि केमिस्ट्रीमध्ये 100 on 100. लाईक केमिस्ट्री मला स्वतः खूप काही असा ग्रेट पटकन कळायचं नाही. आय हॅड अ डिफिकल्ट टाइम, बट यू स्कोर्ड 100 on 100. सो फर्स्टली कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन दॅट. आता जस्ट टेक अस बॅक की वेन यू सेड ऑगस्ट अँड सप्टेंबरमध्ये यू हॅड दिस टुर्नामेंट, तर एक स्कूलची सिलेक्शन प्रोसेस असेल, कसं काय असेल, पण त्याच्या आधी जायच्या आधी फर्स्ट आय वॉन्ट टू हायलाइट इज टेबल टेनिस आणि तुझी ओळख झाली कशी? सो जेव्हा मी तिसरीत होतो, तिसरी आणि दुसरी, त्या काळात मी भरपूर स्पोर्ट्स असे म्हणजे स्वतःला इंट्रोड्यूस करत होतो त्या स्पोर्ट्सला, टू चूज 1 or 2. आणि म्हणजे मला कळत नव्हतं की कुठला स्पोर्ट घ्यायचा. क्रिकेट आणि फुटबॉल मी असेच सोसायटीमध्ये टाइमपास सोडून खेळायचो. मग मी त्याच्या आधी अथलेटिक्सला जायचो, बट त्याच्यानंतर जेव्हा ते मला आवडायला नाही लागलं, मी तिसरी इज लाईक 2015 or 16. सो मी तेव्हा 2016च्या जून किंवा जुलैमध्ये टेबल टेनिस, आता जिकडे मी क्लबला जातो तिकडे जॉईन केलं. आणि मग मला तो स्पोर्ट आवडायला लागला आणि लाईक आता गेले 8 वर्ष मी खेळतोच आहे तो स्पोर्ट. ओके, दॅट्स ग्रेट. आणि सो प्लीज टेल अस अबाउट दॅट क्लब वेअर जिथे तुम्ही शिकताय टेबल टेनिस. सो द क्लबचं नाव इज रॅकेटियर्स अँड द मेन कोच इज प्रीती मोकाशी. आणि त्यांनी नॅशनल आणि इंटरनॅशनल स्टेजवर त्या खेळलेल्या आहेत. आणि इनिशियली सिन्स टेबल टेनिस इज अन इंडोर गेम, द प्लस इज की ते तुम्ही यू कॅन प्ले इट थ्रू आउट द इयर. लाईक क्रिकेट आणि फुटबॉलवर रिस्ट्रिक्शन असतं, पावसात नाही खेळू शकत किंवा ते तेवढे पिरियड बंद असतं. हे एक असं स्पोर्ट आहे, इंडोर गेम असल्यामुळे यू कॅन कीप ऑन प्रॅक्टिसिंग थ्रू आउट द इयर, विच इज अ गुड पार्ट. बट देन इंडोर म्हटल्यावर रिलेटिव्हली फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी असते. तर व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन दॅट? वेल, लाईक फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी असेल किंवा नसेल, आय रिअली डोंट नो अबाउट दॅट.
बट अकॉर्डिंग टू मी इट्स इक्वली चॅलेंजिंग. कारण लाईक क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये जितकं तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी होते, लाईक तुम्ही जितकं एक्सरसाइज करतात, टेबल टेनिसमध्ये कोर्ट छोटं असतं पण जो बॉल असतो तो एकदम हलका असतो. त्याच्या जेव्हा तो समोरचा मारतो, अपोनंट मारतो बॉल, तेव्हा बॉल कॅन मूव्ह विथ व्हेरी हाय स्पीड. त्याच्या तुम्हाला छोट्याशा कोर्टवर खूप क्विक रिफ्लेक्सेस द्यायचे असतात, ज्याच्यामुळे तिकडे इट इज चॅलेंजिंग. ओके. आणि तुम्हाला अजिलिटी अँड स्टॅमिना पण ठेवावा लागतो जर लॉंग पॉइंट्स खेळायचे झाले तर. आणि जर म्हणजे समजा तुमचं फुटवर्क एका पॉइंटसाठी मिस आउट झालं तर मग ते कव्हर अप करायला तुम्हाला अजिलिटी पाहिजे, सो दॅट जर त्याने तुम्हाला फोरहँडला दिला मग लगेच बॅकहँडला देत राहिला तर मग तुम्हाला ते कव्हर अप करता आलं पाहिजे. सो इट ऑल्सो रिक्वायर्स रिफ्लेक्सेस, अजिलिटी अँड स्पीड. ओके, अँड स्टॅमिना. दॅट्स इंटरेस्टिंग. ओके, आता यू कॅन टेक अस बॅक टू द पॉइंट वेअर तुम्हाला ही कॉम्पिटिशन आहे असं कळलं. सो स्कूलची ती काय प्रोसेस होती? तुम्ही अप्लाय केलं का स्कूल न्यू दॅट यू प्ले वेल सो दे ऑलरेडी पिक्ड यू अप? हाऊ इट वॉज? हा, सो इन दिस 10वीच्या आधी मी 9वीतही ती टुर्नामेंट खेळलेलो DSO लेवलची, आणि त्याच्यात मला टीम मधून ब्रॉन्झ मिळालेलं. आणि तेव्हा मी शाळेच्या टीम मध्ये होतो. सो तेव्हा पण सिलेक्शन होतं आणि तेव्हा अराउंड असे 10 लोक होते, ज्याच्यातून 5 सिलेक्ट केली गेलेली. तर त्याच्यामध्ये आम्हाला ब्रॉन्झ मिळालं. मग त्या कोचेसला कळलं की हा असा म्हणजे हा चांगला खेळतो, याला आपण घेऊ शकतो. मग 10वी जेव्हा मी आलो तेव्हा तिकडे ज्या कोच हँडल करतात टेबल टेनिस, त्यांनी सांगितलं की अंडर 17 साठी ऑलरेडी टीम आहे. 9वीत मी अंडर 17च खेळलेलो, तर त्यांनी सांगितलं की अंडर 17 मध्ये ऑलरेडी टीम आहे, सो तू काय कर, तू अंडर 19 मध्ये मनोमय जो माझा मित्र होता, जो माझ्या टीम मध्ये होता, आणि त्यांनी सांगितलं की सिन्स तुम्ही एकाच क्लब मध्ये जाता, तुम्ही जर हे आम्ही दोघांनी पण असं ठरवलेलं की जर आम्ही एकाच क्लब मध्ये जातो, सो आम्ही एकाच टीम मध्ये असू तर ते आमच्या फायद्याचं असू शकतं. सो मग आम्ही पण त्यांना रिक्वेस्ट केली की मी अंडर 19लाच येतो. आणि मग तेव्हा सिलेक्शनसाठी 6 ते 7 मुलं होती. आणि मग सिलेक्शन अराउंड 2 दिवस चाललं. तर पहिल्या दिवशी मॅचेस झाल्या, म्हणजे प्रत्येक जण 2 का 3 मॅचेस खेळल्या, बेस्ट ऑफ 3. आणि दुसऱ्या दिवशी उरलेल्या मॅचेस आम्ही खेळल्या. तर त्याच्यामध्ये शाळेतील 11वी मधली अजून 2 मुलं आली आणि मनोमय आणि मी एका टीम मध्ये होतो. मग टोटल आम्हाला 2 टुर्नामेंट खेळायच्या होत्या. एक म्हणजे AISM असते. AISM इज लाईक ICSE स्कूल्सचा जो ग्रुप असतो त्यांचं रिजनल, सो मुंबई रिजनचं. बट DSO लाईक ठाण्यातल्या स्कूल, सो दॅट इज DSO. सो मग सिन्स मी त्या दोन्ही टुर्नामेंट मागच्या वर्षी खेळलेलो, त्याच्यामुळे मला माहिती होतं की अशा टुर्नामेंट असणार. बट मला फक्त त्यांच्या तारखा माहित नव्हत्या, कारण ते यावेळी लवकर गेलेलं. सो AISM मी खेळल्यानंतर काही दिवसांनी आम्हाला कळलं की आम्हाला आता DSO खेळायचे. इंटरेस्टिंग. सो ओके, हाय, दिस वॉज द पार्ट ऑफ द जर्नी बिफोर. पण अंडर 19 म्हणजे लाईक 2 वर्ष अजून पुढची बॅच. येस. सो अकॉर्डिंग टू दॅट हाऊ डिफिकल्ट इट वॉज, कारण यू वेअर तुम्ही तसे लहान पडत होतात, बट युअर कोच सजेस्टेड की इट इज बेटर टू गो देअर, कारण अंडर 17 ची टीम ऑलरेडी फुल आहे. सो जिंकण्याच्या पर्स्पेक्टिव्हनी और टीम मध्ये सर्वात यंगेस्ट असताना और त्यातल्या त्यात कमी एक्सपिरियन्स वाला मुलगा असताना, हाऊ इट वॉज, व्हॉट वेर यू थिंकिंग, और यू वेर प्रिटी कॉन्फिडेंट? आणि और का असं होतं की इनिशियली वाटलं की खूप अवघड पडू शकतं, पण विथ द फ्लो जाता जाता थिंग्स वेंट वेल? मनोमय आता 11वीत होता, म्हणजे आता तो 12वीत गेला. तो माझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठा आहे. सो तो एनिवे अंडर 19च खेळायचं त्याचं ठरलेलं. पण माझं कसं होतं, जेव्हा मी ठरवलं ना, मला वाटलं मला थोडं हार्ड जाईल, आणि लाईक गेलाही. म्हणजे काही प्लेयर्स हार्डर होते जे मी फेस केलेले त्याच्यापेक्षा.
आणि ऍज युजल जसं प्रत्येक टुर्नामेंटमध्ये असतं, काही प्लेअर हार्ड असतात, काही प्लेअर इझी असतात, तर इकडेही तसंच होतं, फक्त थोडे असे हार्ड होते. आणि लाईक सिन्स आय वॉज यंग, सो आता म्हणजे टीम्स मध्ये मी असं ठरवलं की इंडिव्हिज्युअल मध्ये तरी आय वॉन्ट टू ब्रिंग अ मेडल. टीम्स आय रिअली डोंट नो, कारण मला माहितच नाही ना कुठल्या कुठल्या टीम्स खेळतात. सो द थिंग इज मी तर एका टीमच्या मॅच मध्ये, आता आमचे मॅच बेडेकर कॉलेजची होती, ठाणा कॉलेजची. सो मग सिन्स मी यंगेस्ट आहे, जेव्हा माझी मॅच होती दे वुड अँटी चिअर ऑन मी. सो दॅट वॉज वन चॅलेंज आय फेस्ड. ओके, दॅट इज समथिंग डिफिकल्ट आणि दॅट इज समथिंग की विच कॅन टेक युअर अटेन्शन. ट्रू. बट आय थिंक थोडं काम माइंडसेटने फेस केलं तर गोष्टी होतात, विच आय एम डेफिनेटली शुअर. म्हणजे लाईक आता सांगायचं झालं तर त्या गेम मध्ये, म्हणजे त्या मॅच आता कसं असतं, टीम मॅचेस मध्ये 3 प्लेयर असाइन केले जातात, A-B-C एका टीम कडून आणि XYZ दुसऱ्या टीम कडून. तर A आणि B X आणि Y शी एकामेकांची 2-2 मॅचेस खेळतात इच, बट C-Z शी एकच मॅच खेळतो. सो मी माझ्या टीमचा त्या मॅच मध्ये C होतो, सो दॅट्स वाय ती माझी एकच मॅच होती. तर जेव्हा मी आलो ना, दे क्विकली फाउंड आउट की त्यांचे खूप लोक होती तिकडे त्या कॉलेजची. सो दे क्विकली फाउंड आउट की आय वॉज द यंगेस्ट, सो दे कुड अँटी चेअर ऑन मी. सो दे स्टार्टेड आणि पहिला सेट आय लॉस्ट 11-5. तर पण लाईक द थिंग टू लर्न हिअर इज की अशा सिच्युएशन मध्ये वी रिअली कांट डू एनिथिंग अबाउट जे आपल्या अगेन्स्ट अँटी चेअर करताय. सो ओनली थिंग विच वी कॅन डू इज, जसं तू बोललास, काम माइंडसेट ठेवून आपलं 100% द्यायचं आणि त्यांचं काही बोलणं आपल्या डोक्यात घुसून नाही द्यायचं. सो मी पण तेच केलं. आणि मग 11-5 जेव्हा मी फर्स्ट सेट हरलो तेव्हा मी म्हणजे असं थोडा मला राग आलेला. आणि मग टेबल टेनिस खेळताना खूप पटकन राग येतो, बट मी राग येऊ नये मी थोडं काम ठेवलं, कारण मला यांना काही करून हरवायचंच होतं. सो मग मी 11-5 हरल्यावर मी पुढचा सेट त्या अपोनंटला 11-0 हरवलं, 11 हरवलं. सो मग दुसरा सेट मी त्याला 11-3 हरवलं आणि तिसरा सेट मी त्याला 11-7 हरवलं. आणि अशा याच्यात चॅलेंजेस असतात ना, ज्यांचं म्हणजे माझ्यासारख्या लोकांचं ज्यांचं राग खूप पटकन येऊ शकतो, की दे कॉन्स्टंटली ट्राय टू इन्स्टिगेट यू, प्रवोक यू. पॉइंट द्या. सो फर्स्ट सेट मध्ये आता टेबल टेनिस खेळताना जेव्हा मी पॉइंट जिंकतो तेव्हा बऱ्याच वेळेला मी चोले बोलतो, विच इन चायनीज आय थिंक ट्रान्सलेट्स टू गुड पॉइंट. सो जेव्हा मी ते बोललो ना फर्स्ट सेटमध्ये, फर्स्ट आणि सेकंड सेटमध्ये, तर थर्ड सेटमध्ये मी अशी सर्व्हिस टॉस केली बॉल आणि तेव्हा ते बोलायला लागले. लाईक जसं मी टॉस करणार ते बोलायचे, ज्याच्याने माझा फोकस उडून माझी सर्वच चुकायची. असं 1-2 वेळा झालं. हा, सो दिस वॉज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ अँटी चेअरिंग. बरोबर. आणि यू लव्ह सम अदर स्पोर्ट विच इज सिमिलर टू दिस? टेनिस. हा, टेबल टेनिसला सिमिलर मला बॅडमिंटन आवडतं, मला लॉन टेनिसही खूप आवडतं. आणि टेबल टेनिस म्हणजे आणि बाकी स्पोर्ट्स मध्ये बघायचं झालं तर म्हणजे मला बघायला ऑलमोस्ट सगळेच स्पोर्ट आवडतात, बट एस्पेशली फुटबॉल खूप आवडतं. मग क्रिकेट म्हणजे आता IPL बघतो आणि टेस्ट क्रिकेट जास्त आवडतं. आणि सायकलिंगही मला आवडतं, सायकलिंग, ट्रायथलॉन वगैरे. अरे वा. फुटबॉल आणि लॉन टेनिस बद्दल स्पेशल प्रेम आहे. राईट. आणि लॉन टेनिस इज सिमिलर टू, नॉट एक्झॅक्ट बट सिमिलर टू टेबल टेनिस. आणि आपण ग्रँड स्लॅम्सच्या मी पण थोड्याफार पाहिलेल्या आहेत. लाईक आय एम क्रेझी अबाउट, लाईक एव्हरीवन इज क्रेझी अबाउट फेडरर. लाईक इवन जे ऍक्टिव्हली त्याला सपोर्ट करत नाही ते सुद्धा त्याच्या गेमच्या प्रेमात पडतात. इतकं फ्लॉलेसली ही प्लेज. नदाल आहे, जोकोविक आहे, अजून आता पुढची जनरेशन आहे, सिट्सिपा आहे, झ्वेरेव आहे, मेदवेदेव आहे. राईट. सो त्यात सुद्धा मी बरेच वेळ पाहिलंय की त्यात सुद्धा किती अँटी चेअरिंग होतं. एका साइडला खूप चेअर मिळत असतं आणि हे. सो
इट इज व्हेरी डिफिकल्ट की तेव्हा ते कॉन्सन्ट्रेट करून ती सर्व असो किंवा, कारण तुमचं 100% कॉन्सन्ट्रेशन पाहिजे कुठलीही गोष्ट करताना, आणि अशा सिच्युएशन मध्ये इट बिकम्स डिफिकल्ट की लाईक 80% ऑफ द क्राऊड इज अगेन्स्ट मी अँड आय एम सर्विंग राईट नाव. येस. आणि मी हे ऑब्झर्व केलंय की जसं जसं तो जो नॉट सो सपोर्टेड प्लेअर असेल तो जर का जिंकतोय आणि ही इज गेटिंग क्लोज टू द चॅम्पियनशिप पॉइंट विच वी कॉल इन टेनिस, तर अजूनच जास्ती अँटी चेअरिंग वाढतं, जस्ट सो दॅट ती चूक व्हावी आणि ती सेट होऊन 5th सेट पर्यंत जावं. सो ते बघताना कुड यू रिलेट विथ युअर सिच्युएशन आणि हाऊ इंटरेस्टिंग और हाऊ फन इट वॉज? हा, येस, लाईक आय कुड रिलेट. कारण बऱ्याच वेळेला कसं असतं, आता लॉन टेनिस मध्ये तू ऑब्झर्व केलं असेल, नॉर्मली हे जे अँटी चेअरिंग असतं ना, हे आता सध्या हे अंडरडॉग्स जे आता आहे ते म्हणजे झ्वेरेव, सिट्सिपास, जॅनिक सिनर यांच्या अगेन्स्ट होतं. कारण हे आता नवीन खेळाडू आहेत. आणि द थिंग इज, जोकोविच आणि नडाल, फेडरर आता म्हणजे गेले काही वर्ष तो इतकं काही जिंकू शकत नाहीये, तेव्हापासून एक्झॅक्टली लास्ट इयर लेव्हर कप ही रिटायर्ड. सो मग नडाल, जोकोविच आणि फेडरर या तिघांनी ते 4ही ग्रँड स्लॅम्स इतके जास्ती डॉमिनेट केले की पीपल ओनली वॉन्ट टू सी देम ॲज विनिंग. त्याच्यामुळे जेव्हा न्यू चॅम्पियन येतो, बरेच लोक लाईक टेक हॅपीनेस इन दॅट की चलो न्यू चॅम्पियन इज क्राउन. But lot of fans are like, no, we want old, the big those three only winning. Like, so मग असे जे लोक असतात जे who are not favorite shown, आणि मेनली कारण they are going against the big three or like the main favorites. सो मग त्यांच्या अगेन्स्ट अँटी चेअरिंग जास्ती होतं कारण ते अंडरडॉग्स असतात. सो माझ्या अगेन्स्ट पण मी यंग होतो ना तेव्हा, म्हणजे मी बाकीच्यांपेक्षा यंग होतो. बाकीचे वर इन लाईक 11th and 12th अँड आय वॉज लाईक इन 10th. सो मेनली सगळे प्लेयर्स 12th मधले होते आणि त्यांच्या अकॉर्डिंग हा कोण, म्हणजे मी तिकडे का आलोय त्यांना उगाच त्यांना लाईक हा तसं. सो मग म्हणून आय कुड रिलेट. बरोबर. आणि टेल मी अबाउट द डे ऑफ द मॅच, की लाईक एक एक तुम्ही पॉइंट जिंकताय, सिच्युएशन कशी होती? हॅड यू अँड मनोमय प्लॅन समथिंग की हे असं करूया सो दॅट आपले मेडल जिंकायचे चान्सेस थोडेफार पर्सेंटेजवर चान्सेस वाढतील? कसं काय केलेलं और ते काय एक्झिक्यूट केलं? तुम्ही प्लॅन कसं केलं? मे बी इट इज फॉर इंडिव्हिज्युअल, लाईक सिन्स ही सिनियर, त्यांनी काहीतरी तुला सांगितलं असेल की तू हे आदित्य हे कर, तर गोष्टी थोड्या असं टॅकल करू शकतो. तू काहीतरी तुला काहीतरी खेळता खेळता काहीतरी समोरच्याचं काहीतरी कळलं असेल म्हणून यू कम्युनिकेटेड विथ हिम, मी विथ मनोमय और रेस्ट ऑफ द टीम, की तुम्ही असं करा कारण समोरच्याची ही अशी नॅक आहे विच ही इज युझिंग. सो असं काही डिड यू डू और इट वॉज जस्ट विथ द फ्लो आणि ओव्हरऑल लेटर ऑन डिस्कवर होत गेलं? कसं होतं? हा, सो सिन्स आय वॉज इन माय 10th, मी टेबल टेनिस खेळायला वीक मधून एकच दिवस जायचो, दॅट वॉज फ्रायडे. आणि तेव्हा मॅचेसच असायच्या. मी मुद्दाम फ्रायडे चूज केल्या कारण मॅचेस खेळून मला एक्सपोजर मिळायचं. सो मग लाईक मे बी आय कुडंट प्रॅक्टिस ऑन माय मिस्टेक्स बट ॲटलिस्ट आय कुड अॅनलाइज देम अँड डिसाइड की हे नाही करायचे, हे अवॉइड करायचंय. पण टुर्नामेंट वॉज ऑन अ वेडनेसडे, नाही टुर्नामेंट वॉज ऑन अ थर्सडे आय रिमेंबर. आणि त्यामुळे वेडनेसडेला मी काय केलं, वेडनेसडे आणि ट्यूजडेला मी 2 वेळा मुद्दाम गेलो एक्सेप्शन म्हणून तिकडे. आणि मनोमय याने पण सिमिलरली त्याच गेल्या 1-2-3 दिवसात जे शॉट्स त्याला वाटते की त्याची प्रॅक्टिस त्याला कामाला येणार आहे, की त्याला म्हणजे ते शॉट्स त्याचे नीट बसत नाहीये, अशा प्रकारच्या शॉट्सची त्याने प्रॅक्टिस केली. आणि ट्यूजडे आणि वेडनेसडेला मी पण तेच केलं. फॉर एक्झाम्पल माझ्यासाठी माझा बॅकहँड पुश खूप इम्पॉर्टंट आहे, सो मी त्याची प्रॅक्टिस केली. आणि त्याच्यानंतर तेव्हा माझे शॉट्स नव्हते लागत, स्मॅश नव्हते लागत, त्याच्यावर मी त्याची प्रॅक्टिस केलेली. आणि मग मनोमय आणि मी त्याच्यानंतर टुर्नामेंटच्या आदल्या दिवशी फक्त आमचे मिस्टेक्स अॅनलाइज केलेल्या. कारण अंटिल अँड अनलेस यू सी द अपोनंट्स प्ले, तुला असं काही म्हणजे प्रिपेअर करता नाहीये की आपण त्याच्या स्ट्रॅटेजी प्रिपेअर करता नाहीये, तुला फक्त काय नाही करायचंय हेच सांगता येतं. सो मग आम्ही आमचे मिस्टेक अॅनलाइज केले. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा
तिकडे गेलो आणि जसं जसं अपोनंट येत राहिले आमच्या समोर तसं तसं आम्ही आमच्यासाठी स्ट्रॅटेजी बनवत गेलो. मग कधी मी जर कुठली बघितली तर मी मनोवायला जाऊन सांगायचो आणि जर मनोवायला कुठलं दिसलं तर तो मला येऊन सांगायचा. किंवा फॉर एक्झाम्पल सेमीफायनलमध्ये आदिनचा माझा अपोनंट होता, त्याच्या अगेन मनोमय AISM मध्ये खेळलेला आणि तेव्हा तो हरलेला. बट नंतर मनोमयला त्याचे एक वीकनेस ऑब्झर्व झालं आणि मलाही झालं. तर मग ते कन्फर्म करायला मी मनोमयकडे गेलो आणि मनोमयने मला अजून ऍडवाइस दिलं की असं असं कर आणि तुझ्या रॅकेटचा असा फायदा घे. बरोबर. सो मग आम्ही जसं जसं गेम पुढे प्रोग्रेस होत गेला आम्ही कम्युनिकेट करत गेलो. आणि कसं असतं, सिन्स ती मॅच बेस्ट ऑफ 5 असते ना ऍक्च्युअल, त्याच्यामुळे प्रत्येक सेट ब्रेक मध्ये आम्ही कम्युनिकेट करू शकत होतो. बरोबर, राईट. आणि अगेन वन मोर लेसन वी कॅन ऑल लर्न फ्रॉम दिस थिंग इज की तुम्हाला तुमचे स्ट्रेंथ्स और विकनेसेस यापैकी काहीच माहिती नसेल तर इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर यू टू विन. तुम्हाला तुमचं स्ट्रेंथ अँड विकनेस माहिती असेल तर यू कॅन विन फ्यू मॅचेस. बट ॲट द सेम टाइम तुम्हाला तुमच्या विकनेसेसवर तुम्ही इम्प्रूव्ह केलं, काम केलं, तुम्हाला तुमचे स्ट्रेंथ्स माहिती आहेत आणि खेळता खेळता और ते गोष्टीवर फोकस करता करता तुम्हाला समोरच्या अपोनंटचे पण काही पॉइंट्स कळले तर जिंकणं अजून इझी होतं आणि चान्सेस इन्क्रीज ड्रास्टिकली. आणि या आय मीन दॅट्स व्हेरी गुड थिंग आणि यू हॅव अचीव्ड इट. आणि मग सिल्वर मेडल जिंकल्यावर हाऊ वॉज व्हॉट वेर यू एक्झॅक्टली फिलिंग? घरच्यांना, आई बाबांना कसं वाटत होतं? वेल, म्हणजे सिल्वर मेडल, सो एव्हरी सिल्वर मेडल इज लुजेस इन द फायनल ना. सो आता सिल्वर मेडल मिळाल्याचा आनंद तर होतो, बट या टुर्नामेंटमध्ये मला जास्ती आनंद सेमीफायनल जिंकण्याचा झाला. कारण जो सेमीफायनलिस्ट होता ना तो लाईक असं खूप चांगला TT इन द सेन्स तो प्रोफेशनली काइंड ऑफ थिंगच खेळायचा. सो तो ठाणे डिस्ट्रिक्ट मध्ये त्याची काहीतरी रँक होती. हा, आणि त्याला इकडेही सीड 1 होती. सो द थिंग इज, जेव्हा मनोमय पण त्याच्याशी ठरल्या, जर तो आधीच्या क्वेश्चन मधून आठवत असेल तर, सो द थिंग इज मनोमय आणि मला ऍक्च्युअली टू बी ऑनेस्ट वाटलं नव्हतं की मी जिंकीन. मलाही नव्हतं वाटलं की मी जिंकीन, कारण लाईक आम्हाला नेहमी वाटायचं की त्याचा प्ले खूप स्ट्रॉंग आहे. पण नंतर मनोमयने मला, जसं मी सांगितलं ना, मनोमयने मला त्या अपोनंट बद्दल ऍडवाइस सांगितलं. मी ते आधीच त्याच्यावरून कन्फर्म पण करायला गेलेलो आणि मी पण स्वतः स्ट्रॅटेजी काढली. सो त्याच्यावरून आम्हाला कळलं की त्याचा फोरहँड रिलेटिव्हली वीक आहे. म्हणजे आता वी रिअली डोंट नो की तो त्या दिवशीचाच होता की नेहमीचाच. कारण कसं असं, कुठल्याही स्पोर्ट्समध्ये ना तुमचा एक स्ट्रोक किती स्ट्रॉंग असला ते दिवसावरही डिपेंड करतं. फॉर एक्झाम्पल लॉन टेनिस मध्ये फेडररचा बॅकहँड स्लाइस बॅकहँड किती चांगला असला, काही दिवशी तो चांगला लागत नाही, कारण ते दिवसावर डिपेंड करतं. सो मग वी रिअली डोंट नो काय रिझन होतं, बट त्याचा फोरहँड वॉज रिलेटिव्हली वीक. सो मी काय करत गेलो, मी त्या बॅकहँडला द्यायचो आणि मग मध्येच एक बॉल फोरहँडला द्यायचो आणि मग असे रिपिटेशन करायचो रॅन्डमली. आणि मग कधी शॉर्ट फोरहँडला, ज्याच्याने त्याला मारायच्या चान्सेस लागायचा, त्याला तो उचलावा लागायचा आणि मग मीच टर्न होऊन मारायचो किंवा असंच मारायचो. हा, तर मग असं, तर मग त्याच्यावर मला वाटलं होतं की मी जिंकेन. सो पहिला सेट आद्यांसमोर मी जिंकलो. सो आय वॉज लाईक ओके लेट्स गो, म्हणजे थोडा कॉन्फिडन्स आला. मग सेकंड सेट आद्यान जिंकला, तेव्हा वाटलं की अटलिस्ट वी कॅन ट्राय. मग थर्ड सेट मी जिंकलो पुन्हा, मग अजून कॉन्फिडन्स आला. आणि मग फोर्थ सेटमध्ये मी 9-6 किंवा 9-5 असा अप होतो. आणि तेव्हा ऍक्च्युली मला माहित नाही असं माझ्यासोबत का होतं, बट जेव्हा पण मी टेबल टेनिस किंवा कुठल्याही स्पोर्टमध्ये ना अप असतो, म्हणजे मी पॉइंट्स चांगल्या लीडवर असतो आणि इट्स द फायनल मुवमेंट्स ऑफ द गेम ना, मला घाबरायला होतं. आणि म्हणजे माझं आणि माझा असं प्ले थोडासा एकदम काइंड ऑफ रुईन होतो, मेंटली पण आणि ऍक्च्युअल टॅक्टिकली पण. आणि म्हणजे हे मी माझ्याबरोबर खूप वेळ ऑब्झर्व झालंय. सो जेव्हा मी 9-5 अप होतो तेव्हा मी घेणारच होतो टाइम आउट. सो प्रत्येक गेम मध्ये एक टाइम आउट अलाउड असतो. तुमच्या म्हणजे जो तुम्हाला ऍडवाइस देतोय त्याच्याशी बोलायला किंवा
पाणी प्यायला वगैरे. तर मी घेणारच होतो टायमर, तितक्यात त्यानेच घेऊन टाकला टायमर. सो मग मी मनोमयकडे गेलो आणि मग मनोमयने मला यावेळी फारसं काही ॲडवाइस सांगितलं नाही. एकच ॲडवाइस होता, ते म्हणजे सेंटरला सर्व कर जर तुझ्याकडे सर्व आली तर. आणि मग सेकंड ॲडवाइस होता, आता तू म्हणजे मोरलेस केलंयस, आता फक्त काम राहून जे पूर्ण मॅच करतोय तेच कर. सो मग आणि मग मी जिंकलो ना, त्याच्या सेमीफायनल जिंकल्याने मग सर्वात जास्त आनंद मिळाला. आणि मग आई बाबांनाही फोन केल्यावर ते पण खूप खुश झाले. ग्रेट की एक एक गोष्ट स्टेप बाय स्टेप ॲट अ टाइम करता करता यू रीच अँड यू फायनली मेड इट. सो वन्स अगेन हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. इट्स अ बिग थिंग आणि कीप ऑन प्लेइंग वेल, कीप ऑन फोकसिंग ऑन दिस थिंग. सोडू नकोस हे. जनरली असं होतं की 11th and 12th आली तर त्या प्रेशर, 10th मध्ये तू नाही सोडलेस विच इज अ गुड थिंग. लोकांचं मेजॉरिटी टाइम्स 10th मध्येच सुटतं की इम्पॉर्टंट क्रुशियल इयर आहे अभ्यासाचं म्हणून सोडतात लोक. सो प्लीज डोंट डू दॅट. कीप ऑन प्लेइंग, कीप ऑन हॅव्हिंग फन. ऑल द बेस्ट पुढच्या जर्नीसाठी. सो गाइज, दिस वॉज इट ऑन दिस एपिसोड ऑफ द कॉमन मॅन शो, कॉमन लोगों की अनकॉमन बातें. सो स्टे ट्यून्ड फॉर द अपकमिंग एपिसोड्स. तुम्हाला ही कॉन्व्हर्सेशन कशी वाटली, ही आयडिया कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ॲट द सेम टाइम आम्ही अजून ॲडिशनली कुठल्या गेस्टला इन्व्हाइट केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका, बिकॉज दिस रिअली मीन्स अ लॉट. ऑल्सो डू सबस्क्राईब टू माय चॅनल अँड स्टे ट्यून्ड फॉर द फर्दर एपिसोड्स. थँक्यू सो मच.